अयोध्याकांड. किन्न निमज्जनु तीर्थराजा नाई मुनीहि सिरु सहित समाजा. ऋषी आयसु असी ससीर राखी करी दंडवत विनय बहुभाषी. प्रातःकाळी भरताने तीर्थराजामध्ये स्नान केले आणि सर्व परिवारासह मुनींपुढे नतमस्तक होऊन त्यांची आज्ञा आणि आशीर्वाद मिळविला. नंतर त्यांना दंडवत करून नम्रतापूर्वक त्यांचा निरोप घेतला. पथगती कुशल साथ सबलिन्हे चले चित्रकूटही चितू दिन्हे. राम सखा कर दिन्हे लागू चलत देह धरी जनु अनुरागू. त्यानंतर मार्ग माहीत असलेल्या लोकांबरोबर सर्व लोकांना घेऊन भरत चित्तामध्ये चित्रकूटाचे ध्यान करीत निघाला. तो रामसखा गुहाच्या हातात हात घालून असा चालला होता की जणू प्रत्यक्ष श्रीराम प्रेमच साकार झाले होते. नहीं पदत्राण सीस नहीं छाया पेमू नेमू ब्रतू धरमू अमाया. लखन राम सिय पंथ कहानी पूछत सखही कहत मृदुबानी. त्याच्या पायात जोडे नव्हते आणि डोक्यावर छत्र नव्हते. त्याचे प्रेम, नियम, व्रत व धर्म हे निष्कपट होते. तो निषाद राजाला लक्ष्मण, श्रीरामचंद्र आणि सीता यांच्या प्रवासाविषयी कोमल वाणीने विचारत होता. राम बास थल बिटप बिलोके उर अनुराग रहत नहीं रोके. देखी दसासूर बरीसही फुला भई मृदू मही मगू मंगल मूला. श्रीरामांच्या उतरण्याच्या जागा आणि तेथील वृक्ष पाहून त्याच्या हृदयातील प्रेम आवरत नव्हते. भरताची ती दशा पाहून देव फुले उधळू लागले. पृथ्वी कोमल बनली आणि मार्ग मांगल्याचे मूळ बनला. किये जाही छाया जलद सुखद बहई बरबात. तस मगू भयऊ न राम कह जस भा भरतही जात. मेघ सावली धरित होते सुखद वारा मेघ सावली धरित होते सुखद वारा वाहत होता. भरत जात होता त्यावेळी मार्ग असा सुखदायक झाला की तसा श्री रामचंद्रांसाठीही झाला नव्हता. जड चेतन मग जीव घनेरे जे चितये प्रभू जिन्न प्रभू हेरे. ते सब भये परम पद जोगू भरत दरस मेटा भव रोगू. वाटेत असंख्य जड चेतन जीव होते. त्यांपैकी ज्यांना श्रीरामांनी कृपादृष्टीने पाहिले किंवा ज्यांनी प्रभू श्रीरामांना पाहिले ते सर्व तत्क्षणी परमपदाचे अधिकारी झाले. परंतु आता भरताच्या दर्शनामुळे त्यांचा जन्म मरण रूपी भवरोगच नाहीसा झाला. यह बड़ी बात भरत कई नाही सुमिरत जी नहीं रामू मन माही. बारक राम कहत जग जेऊ होत तरन तारन नरतेऊ. भरता करता ही काही फार मोठी गोष्ट नव्हती. कारण प्रत्यक्ष श्रीराम त्याचे आपल्या मनात सदा स्मरण करीत होते. जगामध्ये जे मनुष्य एकदा राम म्हणतात ते सुद्धा तरुण जाणारे व तारून नेणारे होत असतात. भरतू राम प्रिय पुनी लघु भ्राता कस न होई मगू मंगलदाता. सिद्ध साधू मुनिवर अस कहही भरतही निरखी हरशु हिय लहही. शिवाय भरत हा तर श्रीरामचंद्रांचा प्रिय असा धाकटा भाऊ होता. मग त्याच्यासाठी मार्ग सुखदायक का बरे होणार नाही असे सिद्ध साधू आणि श्रेष्ठ मुनी म्हणत होते आणि भरताला पाहून मनातून आनंदित होत होते. देखी प्रभाऊ सुरेसही सोचू जगू भल भले ही पोच कहू पोचू. गूरसन कहेऊ करिय प्रभू सोई
रामही भरतही भेट न होई. भरताचे हे प्रेम पाहून इंद्र काळजीत पडला. आता त्याच्या प्रेमाला वश होऊन श्रीराम परत न जावोत व आमच्या कार्यात विघ्न न येऊ म्हणजे झाले. जग चांगल्यासाठी चांगले आणि वाईटासाठी वाईट असते. इंद्राने गुरु बृहस्पतींना म्हटले की, हे प्रभू, श्रीरामचंद्र व भरत यांची भेट होऊ नये असा उपाय करा. 2 रामू संकोची प्रेम बस भरत सप्रेम पयोधी. बनी बात बेगरन चहती करिय जतनु छलू सोधी. श्री रामचंद्र हे भिडस्त आणि प्रेमाला भुलणारे आहेत आणि भरत तर प्रेमाचा समुद्र आहे. सगळे जळून आलेले विस्कटू पाहत आहे. म्हणून काहीतरी कपटी युक्ती शोधून यावर उपाय करा. बचन सुनत सूर गुरु मुसुकाने सहसनयन बिनु लोचन जाने. मायापती सेवक सन माया करईत उलटी परई सुरराया. इंद्राचे बोलणे ऐकताच देवगुरु बृहस्पतींना हसू आले. त्यांना तो 1000 डोळ्यांचा पण ज्ञान नेत्र नसल्यामुळे नेत्ररहित मूर्ख वाटला. ते म्हणाले, हे देवराज, मायेचे स्वामी असलेल्या श्रीरामचंद्रांच्या सेवकावर जर कुणी माया केली तर ती उलटून त्याच्यावरच पडते. तब किचू किन्न राम रुख जानी अब कुचाली करी होई हानी. सुनु सुरेश रघुनाथ सुभाऊ निज अपराध रिसाही न काऊ. मागील वेळी श्रीरामांचा रोग पाहूनच वनवासाला जाण्याचे कारस्थान रचले होते, परंतु यावेळी दुष्ट चाल खेळल्यास हानीच होईल. हे देवराज, श्रीरामांचा स्वभाव ऐका. ते स्वतःवर केलेल्या अपराधामुळे कधी रागावत नाहीत. जो अपराधू भगत करई राम रोष पावक सोजरई. लोकहु वेद विदित इतिहासा यह महिमा जानही दुर्बासा. परंतु कुणी त्यांच्या भक्ताचा अपराध केला तर मात्र श्रीराम क्रोधाग्नीने भडकतात. लोक व वेद यांमध्ये ही गोष्ट प्रसिद्ध आहे. हा महिमा दुर्वासांना माहीत आहे. भरत सरीस को राम सनेही जगू जप राम रामू जप जेही. सारे जग श्रीरामांचा जप करोत, परंतु श्रीराम स्वतः ज्याचा जप करतात त्या भरतासारखा श्रीरामांचा भक्त कोण असणार. 2 मनहु न आनिय अमरपती रघुबर भगत अकाजू. अजसू लोक परलोक दुख दीन दिन शोक समाजू. म्हणून हे देवराज, रघुकुल श्रेष्ठ श्रीरामांच्या भक्ताच्या कार्यात विघ्न आणण्याचे मनात सुद्धा आणू नका. असे केल्याने या लोकी अपकीर्ती आणि परलोकी दुःख मिळेल आणि शोकाची कारणे दिवसेंदिवस वाढतच जातील. सुनु सुरेश उपदेसु हमारा राम ही सेवकू परम प्यारा. मानत सुखू सेवक सेवकाई सेवक बैर बैरू अधिकाई. हे देवराज, आमचा उपदेश ऐका. श्रीरामांना आपला सेवक अत्यंत प्रिय असतो. त्यांना आपल्या सेवकाच्या सेवेमध्ये सुख वाटते आणि सेवकाबरोबर वैर केल्यास तो फार मोठे शत्रुत्व मानतात. यद्यपि समनहि राग न रोखू यद्यपि समनहि राग न रोषू गहही न पाप पुनु गुण दोषू. करम प्रधान विश्व करी राखा जो जस करई सो तस फलू चाखा. जरी ते सम आहेत, त्यांच्यामध्ये आसक्ती नाही व रोषही नाही आणि ते कुणाचे पाप पुण्य आणि गुणदोषही ग्रहण करीत नाहीत. त्यांनी विश्वामध्ये कर्मालाच प्राधान्य दिले आहे. जो जसे कर्म करतो त्याला तसेच फळ भोगावे लागते. तदपि करही सम विषम बिहारा भगत भगत हृदय अनुसारा. अगुण अलेप अमान एक रस रामू सगुण भये भगत प्रेम बस. तथापि ते भक्त व अभक्ताच्या भावनेप्रमाणे सम व विषम व्यवहार करतात.
भक्ताला आलिंगन देतील तर अभक्ताला ठार मारून त्याला तारून नेतील. गुणरहित, निर्लेप, मानरहित आणि सदा एक रस असलेले भगवान श्रीराम भक्ताच्या प्रेमामुळे सगुण झालेले आहेत. राम सदा सेवक रुची राखी, वेद पुराण साधू सुरसाखी. असजीय जानी तजहू कुटिलाई, करहू भरतपद प्रीती सुहाई. श्रीरामांना नेहमी आपले भक्त आवडतात. वेद, पुराणे, साधू आणि देव हे यासाठी साक्षीला आहेत. असे जाणून कपट सोडून भरताच्या चरणी मनापासून प्रेम बाळगा. 2. राम भगत परहित निरत, पर दुख दुखी दयाल. भगत शिरोमणी भरत तेजनी, डरपहू सूरपाल. हे देवराजेंद्रा, श्रीरामचंद्रांचे भक्त नेहमी दुसऱ्याचे हित करण्यात मग्न असतात. ते दुसऱ्यांच्या दुःखाने दुःखी व दयाळू असतात. त्यात भरत हा तर भक्त शिरोमणी आहे. त्याला मुळीच घाबरू नका. सत्यसंध प्रभू सूरहितकारी, भरत राम आयस अनुसारी. स्वार्थ बिबस बिकल तुम होहू, भरत दोसू नहीं राउर मोहू. प्रभू श्रीरामचंद्र हे सत्य प्रतिज्ञ व देवांचे हित करणारे आहेत आणि भरत हा श्रीरामांच्या आज्ञेप्रमाणे वागणारा आहे. तुम्ही विनाकारण स्वार्थाचा विचार करून घाबरला आहात. यात भरताचा काही दोष नाही, तुमचा मोहच आहे. सुनी सूर बरसूर गुर बरबानी, भा प्रमोदू मन मिटी गलानी. बरशी प्रसून हरशी सूर राऊ, लगे सराहन भरत सुभाऊ. देवगुरु बृहस्पतींची हितकर वाणी ऐकून इंद्राला मनापासून आनंद झाला आणि त्याची चिंता नाहीशी झाली. तेव्हा आनंदाने त्याने पुष्पवर्षाव करून भरताची प्रशंसा केली. एही विधी भरत चले मग जाही, दसा देखी मुनी सिद्ध सिहाही. जबही रामू कहिलेही उसासा, उमगत प्रेमू मनहू चहू पासा. अशा प्रकारे भरत वाटेने चालला होता. त्याची प्रेममय दशा पाहून मुनी व सिद्ध पुरुष यांना सुद्धा हेवा वाटे. भरत जेव्हा राम म्हणत उसासा की तेव्हा जणू चोहीकडे प्रेम उसळे. द्रवही बचन सुनी कुलीस पशाना, पुरजन पेमू न जाई बखाना. बीच बास करी जमुनही आये, निरखी निरू लोचन जल छाये. भरताचे प्रेमाचे व दैन्याचे बोलणे ऐकून वज्र व पाषाणही वितळून जात. अयोध्यावासियांच्या प्रेमाबद्दल काय सांगावे. मध्ये एकदा मुक्काम करून भरत यमुना तीरावर पोहोचला. यमुनेचे पाणी पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आले. 2. रघुबर बरन बिलोकी बरबारी समेत समाज, होत मगन बारी धी बिरह, चढे बिबेक जहाज. चढे 2. रघुबर बरन बिलोकी बरबारी समेत समाज, होत मगन बारिधी बिरह, चढे बिबेक जहाज. श्रीरामांच्या सावळ्या रंगाप्रमाणे असलेले यमुनेचे श्यामल जळ पाहून भरत व सर्व परिवार प्रेमविव्हल होऊन विरहरूपी समुद्रात बुडून जात असताना ते विवेकरूपी जहाजावर चढले. विरह व्यथेमध्ये बुडत असताना आपण लवकर जाऊन प्रत्यक्ष दर्शन घेऊ या विचाराने ते सर्व उत्साही झाले. जमुन तीर तेही दिनकरी बासू, भयऊ समय सम सबही सुपासू. रातीही घाट घाट की तरनी, आई अगणित जाही न बरनी. त्या दिवशी यमुनेच्या किनाऱ्यावर त्यांनी मुक्काम केला. प्रसंगानुरूप खाण्यापिण्याची चांगली व्यवस्था झाली. निषाद राजाच्या इशाऱ्यावर रातोरात सर्व घाटांवरील असंख्य नौका तेथे आल्या होत्या. त्यांचे वर्णनही करणे कठीण.
प्रात पार भय एक ही खेवा, तोषे राम सखा की सेवा. चले नहाई नदी ही सिरनाई, साथ निषाद नाथ दोऊ भाई. सकाळी एका फेरीतच सर्व लोक पलीकडे गेले. ते सर्व श्रीरामांचा मंत्र निषाद राजाच्या या सेवेमुळे प्रसन्न झाले. ते सर्व श्रीरामांचा मित्र निषाद राजाच्या या सेवेमुळे प्रसन्न झाले. नंतर स्नान करून व यमुना नदी पुढे नतमस्तक होऊन दोघे भाऊ निषाद राजासह निघाले. आगे मुनिवर बाहन आछे, राज समाज जाई सबू पाछे. तेही पाछे दोऊ बंधू पयादे, भूषण बसन बेश सुठी सादे. पुढील चांगल्या वाहनांवर श्रेष्ठ मुनी होते. त्यांच्या मागे सर्व राज परिवार जात होता आणि मागे दोघे बंधू सामान्य वस्त्राभूषणामध्ये पायी चालत होते. सेवक सुहृद सचिव सूत साथा, सुमिरत लखनू सिय रघुनाथा. जह जह राम बास विश्रामा, तह तह करही सप्रेम प्रणामा. त्यांच्यासोबत सेवक मित्र व मंत्र्यांचे पुत्र होते. लक्ष्मण, सीता व रघुनाथ यांचे स्मरण करीत ते चालले होते. जिथे जिथे श्रीरामांनी निवास केला, विश्रांती घेतली, तेथे तेथे ते प्रेमाने प्रणाम करीत होते. मग बासी नर नारी सुनी, धाम काम तजी धाई. देखी स्वरूप स्नेह सब मुदित जन्म फलू पाई. वाटेत राहणारे स्त्री पुरुष ही वार्ता ऐकताच घरदार व कामकाज सोडून धावत येत आणि त्यांचे रूप, सौंदर्य आणि प्रेम पाहून सर्वजण जन्माचे सार्थक झाल्याचे मानून आनंदित होत होते. कहई सपेम एक एक पाही, रामू लखनू सखी होही की नाही. बय बपू बरन रूपू सोई आली, सिलू सनेहू सरिस सम चाली. गावातील स्त्रिया एक दुसरीला प्रेमाने म्हणत की, सखी हे राम लक्ष्मण आहेत का? हे सखी, यांची अवस्था, शरीर व रंगरूप अगदी तसेच आहे. वागणे व स्नेह त्यांच्यासारखेच आणि चालणे सुद्धा त्यांच्यासारखेच आहे. बेशू न सो सखी सियन संगा, आगे आणि चली चतुरंगा. नहीं प्रसन्न मुख मान सखेदा, सखी संदेहू होई एही भेदा. परंतु हे सखी यांचा तसा मुनिवेश नाही आणि बरोबर सीताही नाही. यांच्या पुढे चतुरंग सेना चालली आहे. शिवाय यांचे मुख प्रसन्न नाही. मनातून खंत आहे. हे सखी या फरकामुळे वेगळेपणा वाटतो. तासू तरक तियगन मन मानी, कहई सकल तेही सम न सयानी. तेही सराही बानी फुरी पूजी, बोली मधुर वचन तीय दूजी. तिचा तर्क इतर स्त्रियांना पटला. सर्वजणी म्हणत होत्या की हिच्यासारखी शहाणी कोणी नाही. तिची वाखाणणी करीत व तुझे म्हणणे खरे आहे असे म्हणत दुसरी एक जण गोड शब्दांत म्हणाली, कही सपेम सब कथा प्रसंगू, जेही विधी राम राज रसभंगू. भरतही बहुरी सराहन लागी, सील स्नेह सुभाय सुभागी. श्रीरामांच्या राजतिलकाचा आनंद कसा भंग पावला. तो सर्व प्रसंग सांगून ती भाग्यवान स्त्री भरताचे वर्तन, स्नेह व स्वभाव यांची प्रशंसा करू लागली. चलत पयादे खात फल पीता दिन्ह तजी राजू, जात मनावन रघुबर ही भरत सरीस को आजू. बघा, पित्याने दिलेली राज्य सोडून हा भरत पायी चालत आहे आणि फलाहार करीत श्रीरामांना अयोध्येला परतण्याची विनवणी करण्यास जात आहे. यांच्यासारखा दुसरा कोण राम भक्त आहे. भायप भगती भरत आचरणू, कहत सुनत दुख दूषण हरणू. जो किचू कहब थोर सखी सोई, राम बंधू अस काहे न होई. भरताचा बंधुभाव
भक्ती आणि त्याचे वर्तन याविषयी सांगणे व ऐकणे हे दोष हरण करणारे आहे. हे सखी, त्याच्याविषयी जितके सांगावे तितके थोडेच आहे. श्रीरामांचा भाऊ असा का असणार नाही बरे? हमस बसानुज भरतही देखे, भई न धन्य जुबती जनलेखे. सुनी गुण देखी दसा पछिताही, कैकई जननी जोगू सुतू नाही. शत्रुघ्नासह भरताला पाहून आज आम्ही सर्वजणी मोठ्या भाग्यवान स्त्रियांच्या पंक्तीत आलो. अशा प्रकारे भरताचे गुण ऐकून आणि त्याची दशा पाहून स्त्रियांना वाईट वाटत होते आणि त्या म्हणत होत्या की हा पुत्र कैकेयी सारख्या मातेला शोभत नाही. कोऊ कह दूषणू रानीही नाहीन, विधी सबू किन्न हमही जो दाहीन. कह हम लोक वेद विधीहीनी, लघुतीय कुल करतू ती मलिनी. कुणी म्हणत होती की यात राणीचाही दोष नाही, हे सर्व विधात्याने घडविले आहे. तो आम्हाला अनुकूल आहे म्हणून आम्हाला यांचे दर्शन घडले. नाहीतर कुठे आम्ही लौकिक दृष्ट्या व वैदिक दृष्ट्या मर्यादाहीन, कुल व करणी या दोन्हींमध्ये मलिन तुच्छ स्त्रिया. बसही कुदेस कुगाव कुबामा, कह यह दरसू पुण्य परिणामा. अस अनंदू अचिरिजू प्रतिग्रामा, जनु मरुभूमी कल्पतरू जामा. आम्ही वाईट प्रदेशात आणि कुग्रामात राहतो आणि स्त्रियांमध्ये सुद्धा नीच स्त्रिया आहोत. आणि कुठे हे महान पुण्यामुळे होणारे यांचे दर्शन, असाच आनंद आणि आश्चर्य गावागावात लोकांना वाटत होते, जणू मरुभूमीमध्ये कल्पवृक्ष उगवला असावा. भरत दरसू देखत खुलेऊ, मग लोगन्न करभागू. जणू सिंघल बासिन्ह भयऊ, विधी बस सुलभ प्रयागू. भरताचे स्वरूप पाहून वाटेत राहणाऱ्या लोकांचे भाग्य उजळले. जणू दैवयोगाने सिंहल द्वीपातील रहिवाशांना तीर्थराज प्रयाग सुलभ झाले. निज गुण सहित राम गुण गाथा, सुनत जाही सुमिरत रघुनाथा. तीर्थ मुनी आश्रम सुरधामा, निरखी नीमजजेही करही प्रणामा. अशा प्रकारे निज गुण सहित राम गुण गाथा, सुनत जाही सुमिरत रघुनाथा. तीर्थ मुनी आश्रम सुरधामा, निरखी निमज्जही करही प्रणामा. अशा प्रकारे आपल्या गुणांबरोबरच श्रीरामांच्या गुणांचे गायन ऐकत आणि श्री रघुनाथांचे स्मरण करीत भरत चालला होता. वाटेत तो तीर्थ पाहून स्नान करीत होता. मुनींचे आश्रम आणि देवांची मंदिरे पाहून प्रणाम करीत होता. मनही मन मागही बरू एहू, सिय राम पद पदुम सनेहू. मीलही किरात कोल बनबासी, बैखा नस बटू जती उदासी. आणि मनातल्या मनात हा वर मागत होता की श्री सीतारामांच्या चरणकमलांच्या ठाई प्रेम वसो. वाटेत भिल्ल, कोल इत्यादी वनवासी आणि वानप्रस्थ ब्रह्मचारी, संन्यासी आणि विरक्त भेटत होते. करी प्रणामू पूछही जेही तेही, केही बन लखनू रामू बै देही. ते प्रभु समाचार सब कहही, भरतही देखी जन्म फलू लहही. त्यांपैकी सर्वांना प्रणाम करून तो विचारत होता की लक्ष्मण, श्रीराम व जानकी हे कोणत्या वनात आहेत. ते लोक प्रभू श्रीरामांची सर्व वार्ता सांगत व भरताला पाहून त्यांच्या जन्माचे सार्थक होत होते. जे जन कहही कुशल हम देखे, ते प्रिय राम लखन समलेखे. एही विधी बूझत सबही सुबानी, सुनत राम बनबास कहाणी. ते म्हणत की आम्ही त्यांना सुखरूप पाहिले आहे. ते भरताला श्रीराम लक्ष्मणांसमान प्रिय वाटत. अशा प्रकारे भरत सुंदर वाणीने विचारत होता व श्रीरामांच्या वनवासाची कथा ऐकत जात होता. तेही बासर बसी प्रातही चले सुमिरी रघुनाथ.
राम दरस की लालसा भरत सरीस सब साथ. त्या दिवशी तेथेच थांबून दुसऱ्या दिवशी सकाळीच श्री रघुनाथांचे स्मरण करून भरत निघाला. सोबत असलेल्या सर्व लोकांनाही भरतासारखी श्रीरामांच्या दर्शनाची लालसा होती.